वाढदिवस म्हणजे केवळ सत्कार, फुलांचे हार आणि वायफळ खर्च न करता समाजासाठी काहीतरी ठोस आणि शाश्वत योगदान द्यावे या भावनेतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आणि माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी आणि सांस्कृतिक उपक्रमांची उल्लेखनीय परंपरा जपली आहे. स्वर्गीय जनार्दन कानपिळे यांच्या स्मरणार्थ भिंगारी येथील मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 2,22,222 रुपयांचा धनादेश नवनाथ मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. याच कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भजनी मंडळे, ब्रास बँड व सांस्कृतिक पथकांना आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले. पोदी येथील ओमकार भजनी मंडळाला स्पीकर व कॅसिओ, तक्का येथील मुराज कॉलनीतील गणेश भजनी मंडळाला पखवाज, काळुंद्रे येथील श्री गणेश भजनी मंडळाला पखवाज व स्पीकर, नवीन पनवेल सेक्टर 16 मधील श्री स्वामी समर्थ भजनी मंडळाला हार्मोनियम बॉक्स पेटी, तर पोदी येथील संत सावतामाळी प्रसाद भजनी मंडळाला हार्मोनियम बॉक्स पेटी देण्यात आली. तसेच टक्का येथील श्रीकृष्ण कला सर्कल, मनोशक्ती ब्रास बँड, भिंगारी श्री नवनाथ म्युझिकल ब्रास बँड ग्रुप, काळुंद्रे येथील श्री मंगलमूर्ती बीट्स या ब्रास बँड व बँजो पथकांना रोटो सेट व सिम्बॉल्स प्रदान करण्यात आले. याशिवाय कातकरीवाडी, पोदी येथील आदिशक्ती एकविरा देवस्थानाला भांडी वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमांचे कौतुक करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च करण्यापेक्षा त्यांच्यामुळे आपण काहीतरी बनू शकलो अशा व्यक्तींचे स्मरण ठेवून समाजासाठी योगदान देणारी माणसे फार कमी असतात. ही भावना जपत तेजस कानपिळे यांनी आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, भाजपचे ज्येष्ठ नेते जयंत पगडे, अजय कानपिळे, माजी नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक भान, सांस्कृतिक जतन आणि सेवाभावी दृष्टिकोन यांचा सुरेख संगम साधत माजी नगरसेवक तेजस कानपिळे यांनी साजरा केलेला हा वाढदिवस अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मोठ्या तर आमच्या माता भगिनी आहेत, उपस्थित आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत. या संपूर्ण परिसरामध्ये आपल्या अडीअडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्यानं या परिसरामध्ये तेजस कानपिळे असतील किंवा त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मग नगरसेवक अजय बहिरा असतील किंवा सौ चारुशीला घरत असतील किंवा त्यांना मार्गदर्शन करणारे आपले सर्व नेते मंडळी आहेत, या साऱ्या मंडळींनी सातत्यानं आपापल्या परीनं प्रयत्न केलेले आहेत. याच्यामध्ये जसं महापालिकेच्या माध्यमातून जे देत आहे त्याचा प्रयत्न केला, राज्याचं सरकार, केंद्राचं सरकार याच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या योजना या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तसं व्यक्तिगतरित्या देखील सातत्यानं तेजस कानपिळे यांनी जे काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर आपल्यापैकी प्रत्येक जण आहे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वाढदिवस हा दरवर्षी येतो. मराठी भाषेमध्ये आपला वाढदिवस हा रोज आहे, रोज 365 दिवस. प्रत्येक दिवशी आपल्या अंतर्भूत आणि शरीरामध्ये पण काही ना काहीतरी वाढ होत राहते. पण असा हा वाढदिवस जो जन्मदिवस आहे तो वर्षातून एकदा येतो. त्या जन्मदिवसाला आपल्याला लोकांनी शुभेच्छा दिल्या की आपल्यालाही समाधान वाटतं. कोणीतरी आस्थेनं आपल्याला शुभेच्छा देणार आहे, आपल्याविषयी चांगलं बोलणार आहे, याचं आपल्यापैकी प्रत्येकाला समाधान असतं. आणि मग अशा वेळेला जे लोक जमतील त्यांना पगडे सर म्हणाले का पार्टी द्यायची, जेवण खावण्याला कोणतरी घेऊन जायचं आणि सेलिब्रेट करायचं. आणि मग हल्ली मोबाईल, ते व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरती मोठे फटाके उडवायचे, त्याचं शूटिंग काढायचं, कोणी तलवारीनं केक कापतो, असं सगळं घडताना आपल्याला पाहायला मिळतं. आता सांगा, हे उडालेले फटाके दुसऱ्या दिवशी काही कामाचे आहेत का? मी तर गुच्छही अलीकडे द्यायचं बंद झालं, म्हणून त्यांना मी पुस्तक दिलं की आमचे सन्माननीय भाजपचे नेते विनोद तावडे साहेब यांनी संकल्पना सुरू केली, बुके नाही बुक, म्हणून बुक ते त्यांना मी या ठिकाणी दिलं. पण आपण विचार करूया की समाजामध्ये सहसा प्रवृत्ती
पण तो त्या दिवशी ते दररोज जमणारे ते 10 मित्र यांच्यावरती तो खर्च करण्यापेक्षा आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं ज्यांच्यामुळे आजवर सामाजिक जीवनामध्ये आपण काहीतरी बनू शकलो त्यांचं स्मरण ठेवणं, त्यांना काहीतरी मदत करणं, या भावनेतून काम करणारे फार कमी असतात आणि ती भावना ठेवून तेजस तुम्ही आजचा कार्यक्रम केला, त्यामुळे मी तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. लोकनेते माजी खासदार रामशेठ प्रभू साहेब यांच्या 75व्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि माझ्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी एक सामाजिक प्रयोग करण्याचा जो उद्देश आहे, या जे ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार समारंभ आणि प्रतिमंडळाचं वाटेवाटप लोकनेते रामशेठ प्रभू साहेब आणि आमदार प्रशांतराव ठाकूर यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला आणि प्रभाग क्रमांक 20 मधील सर्व नागरिकांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेत काम करत होतो. आज आपल्या प्रभागामध्ये अनेक विकास कामं सन्माननीय प्रशांतराव ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली झाली. त्याच पद्धतीने जो आम्ही दरवर्षी वाढदिवस करतो, तर आम्हाला एक असं आमदार साहेबांकडे शिकवण आहे की आपण समाजाला काही देणे लागतात, असे समाज उपयोगी कार्यक्रम आपण साजरे करावे. तर ते ध्येय करून आम्ही आमच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमानिमित्त जे माझ्या प्रभागातील प्रतिनिधिमंडळ असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांचा आम्हाला दरवर्षी बोलायचं मार्गदर्शन लाभत असते, त्यामुळे त्यांचा सन्मान करायचा या ठिकाणी मला एक उद्देश आला. आणि जे आपले तरुण मंडळी आहेत ब्रॅस बँडवाले, त्यांना एक त्यांच्या कला विनोद एक वाव मिळावी म्हणून एक माझ्यातर्फे एक त्यांना छोटीशी वाटेवाटप देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. असेच ज्या पद्धतीने माझे वडील स्वर्गीय जनार्दन कृष्णाजी कांडपे यांच्या स्मरणार्थ भिंगारी गावातील नवनाथ मित्र मंडळ यांचे एक नवनाथ मंदिर नवीन बांधण्याचा उद्देश त्या ठिकाणी नवीन बांधकाम सुरू करायचं केलेला आहे. तर त्या ठिकाणी मी वडिलांच्या नावाने त्यांना धनादेश देत आहे. अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम या ठिकाणी साजरे करायचा एक उद्देश होता आणि एकच माझं सांगतो. आपल्या सावतामाळी हॉलमध्ये आपल्या प्रभागातले नगरसेवक सन्माननीय तेजसजी काटपिळे यांचा वाढदिवस, तसेच आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे सर्वांचे वडिलां समान असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा 75वा वाढदिवस यावर्षी संपन्न होते. आणि पनवेल शहर भारतीय जनता पार्टीने पनवेल तालुका भाजपच्या वतीने या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 75 वाढदिवस आहे त्यांचा, त्यानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम संपन्न होतात. आज आपल्या तेजाच्या वाढदिवसानिमित्त या आपल्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये हा अतिशय सामाजिक असा उपक्रम या ठिकाणी संपन्न होतो. मी एवढं सांगेन तेजाच्याबद्दल की वडिलांचं छत्र हरवल्यानंतर तसे जर बघितलं जनार्दन कांडपे आमचा बरोबर सर्वांचे अतिशय चांगले संबंध, त्यांचं वडिलांचं छत्र हरवल्यानंतर आज संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरती आली. आणि मग भाऊ कृपेश एक बहीण आई अशा पद्धतीने आपलं कुटुंब करून आणि आपला जो व्यवसाय होता वडिलोपार्जी व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळत आहे. आज त्यांच्या माध्यमातून अनेक समाजसेवेची कामं आम्ही एक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम या प्रभाग क्रमांक 20 मध्ये संपन्न झाले. त्याच्यात प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर सर्वात जास्त बक्षीची रक्कम असलेली दहीहंडी स्पर्धा असेल, हनुमान जयंतीचा उत्सव असेल, त्याच्या माध्यमातून मग गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा असेल, शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वाटप असेल, विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर असेल, अनेक या ठिकाणी सामाजिक कार्यक्रम त्यांच्या हातून संपन्न झाले. मला अभिमानाने सांगावं वाटते या प्रभाग क्रमांक 20 मध्ये आमच्या तिन्ही नगरसेवकांच्या वतीने आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने अनेक विकासाची कोटींची कामं या प्रभागात निश्चितपणे झालेली आहे. आजचा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की अनेक लोक वाढदिवस साजरा करत असतात, पण वाढदिवस साजरा करताना लोक काय करतात, पार्टी जेवण या अशा पद्धतीने आपले वाढदिवस साजरा करत असतात. तर मला अभिमान आहे, आम्हाला सर्वांना अभिमान आहे की आमच्या या लाडक्या तेजाच्या वाढदिवसानिमित्त आज एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी संपन्न होते. म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने तेजाचं पुढील आयुष्य सुख समाधानाचे, सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदही जावो आणि तुळशीची सेवा करायचं व्रत ते त्यांनी हाती घेतलेले ते व्रत अविरतपणे चालू राहावं अशी ईश्वराची प्रार्थना